तर आता आपण एक नॉनव्हेज सूपची तुम्हाला मी रेसिपी सांगतो. ती आहे मकई मोर्क शोरबा. मकई मोर्क शोरबासाठी जे वापरणारी जे सामग्री आहे ते मी इथे तुम्हाला दाखवतो. हे आपल्याकडे आहे मिरचीचा कुटलेला पावडर आहे, त्याच्यानंतर एक कढीपत्ता आहे थोडा, हे चिकनचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, हे मकई अख्खी मकई आहे, हे क्रश केलेले मकईचे दाणे आहेत, त्याच्यानंतर ही थोडी हळदी पावडर आहे, हे अख्खं जिरं आहे, ही काळी मिरी पावडर आहे, हे बारीक केलेले लसूण आहे आणि हे मीठ आहे. तर आपण आता हे मकई शोरबा जे बनवायला जे तुम्हाला मी आता सामग्री दाखवली ते आपण चालू करूया. तर त्याच्यासाठी जे वापरणारे थोडं आपण पहिला आता पॅनमध्ये ऑइल घेऊया. त्याच्यानंतर आपण थोडा गार्लिक टाकूया त्याच्यात. हे गार्लिक टाकलं, थोडासा जिरा टाकूया आपण. जिरा टाकल्यानंतर थोडं आपण एक कढीपत्त्याचे टाकूया 2-3. त्याच्यानंतर हे मके टाकूया. त्याच्या बारीक कापलेले चिकनचे पीसेस टाकूया. त्याला थोडा आपण परतून घेऊया मक्याच्या बरोबर. त्याच्यामध्ये आपण थोडे मिरचीचा जे कूट केलेलं आहे ते टाकूया. त्याच्यानंतर आपण हे स्टॉक जे बनवलेलं आहे ते टाकूया. कॉर्न मकई शोरबा हे आपल्या तब्येतीसाठी भरपूर चांगला असतो आणि कॉर्नमध्ये कॅल्शियम वगैरे भरपूर असते, ते आपल्याला पिण्यासाठी चांगलं असतं. आणि कॉर्न बोललं तर असे पण आपण कॉर्न खाऊ शकतो मीठ वगैरे टाकून. आणि हे कॉर्न शोरबा आहे, शोरबा हेल्थसाठी भरपूर चांगला असतो. तर त्याच्यामध्ये आता हे कॉर्न शोरबा जे आपण बनवलं आहे ते थोडं मीठ टाकूया. थोडी काली मिरी पावडर टाकून घेऊ त्यात. कॉर्न मकई शोरबा जो तुम्हाला सांगितलं होता हे आता आपला रेडी झालेला आहे. तर हे आपण बॉलमध्ये सर्व करूया पिण्यासाठी. कॉर्न शोरबा आता पिण्यासाठी आपल्याला रेडी झालेला आहे. कॉर्न शोरबा आपला रेडी आहे. त्याच्यावर आपण थोडे आणखीन एक क्रश केलेले कॉर्न टाकूया. हे कॉर्न टाकले क्रश केलेले, हे आता आपण पिण्यासाठी जे कॉर्न मूर्ख शोरबा आहे ते आपला पिण्यासाठी रेडी झालेला आहे. ते आपण पिऊ शकता. तसंच आपण एक आता आणखीन एक व्हेजिटेबल सूप, व्हेज मंचाव सूप. तर ते व्हेज मंचाव सूपसाठी आपण वापरणारी जी सामग्री आहे मी तुम्हाला दाखवतो. हे आपल्या आहेत बघा, हे कॅरेट, बीन्स, मशरूम हे सर्व बारीक केलेलं आहे. त्याच्यानंतर हे कोथिंबीर आहे, लसूण आहे, मशरूम, टमाटर हे सगळे आहे. आणि त्याच्यानंतर हे फ्राय केलेली नूडल आहे, क्रिस्पी नूडल्स. आणि इकडे थोडं कॉर्नफ्लॉवर आहे, हे पेपर पावडर आहे. तर आपण हे आता मंचाव सूप बनवूया, व्हेज मंचाव सूप. तर व्हेज मंचाव सूप कसं बनवायचं मी दाखवतो तुम्हाला, पाहत राहा तुम्ही. आपलं हे व्हेज मंचाव सूप, हे पॅन चालू केलं आपण. हे थोडं आपण ऑइल टाकूया त्याच्यात. थोडं ऑइल टाकलं, त्याच्यानंतर हे थोडं गार्लिक टाकूया, थोडं बारीक कापलेलं मशरूम आणि सर्व हे मिक्स चॉप केलेली भाजी, जसं कॅरेट, बीन्स, कोबी हे सगळं बारीक केलेले हे टाकले आपण. त्याच्यानंतर थोडे बारीक केलेले टमाटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे टाकल्यानंतर त्याला आपण परतून घेऊया.
हे व्हेज मंचाव सूप. हे भाजी परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे व्हेजिटेबलचे जे स्टॉक आपण ठेवलेलं आहे इकडे ते टाकूया. त्याच्यानंतर थोडं मीठ टाकूया चवीनुसार. व्हेजिटेबल मंचाव सूप रेडी आहे. हे थोडं आपण सूप थोडा घट्ट करण्यासाठी आपण थोडा कॉर्नफ्लॉवर वापरूया. हे झालं मंचाव सूप रेडी झालंय. आता हे खाण्यासाठी आपण सूप बॉलमध्ये टाकून पिऊ शकतो. ते व्हेजिटेबल मंचाव सूप तयार झालंय. ते आता बॉलमध्ये टाकूया आपण. त्याच्यानंतर थोडे आपण एक क्रिस्प केलेली त्याच्यावर नूडल टाकूया. हे व्हेजिटेबल मंचाव सूप रेडी झालंय. त्याच्यावर हे फ्राय केलेली आपण हे नूडल टाकूया. हे नूडल हे सूप पिताना कुरकुरीत वाटते आणि पिण्यासाठी भरपूर मजा येतो. हे झालं व्हेज मंचाव सूप रेडी झालंय. तर त्याच्यावर थोडी गार्निशसाठी आपण कोथिंबीर टाकूया. हे झालं व्हेज मंचाव सूप. अच्छा, हे व्हेज मंचाव सूप आपला खाण्यासाठी आता तयार झालंय. तर आपण हे घरी बसून सर्व मंडळी असे घरी बसून टेबलावर घेऊन पिऊ शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.